जय महाराष्ट्र भावना. आज आपण भारतीय संविधानातील कलम 59 हे बघणार आहोत. तर कलम 59 भावना राष्ट्रपतीविषयी थोडक्यात माहिती सांगतं किंवा असं सांगतं की आपलं जो भारताचं राष्ट्रपती आहे, तो राष्ट्रपती समजा एखादा लोकसभा किंवा राज्यसभा जर सदस्य असेल, तर त्याला राष्ट्रपती जर व्हायचा असेल तर अगोदर त्याला किंवा अगोदर त्याला तर राजीनामा द्यावा लागतो किंवा जर तो समजा राष्ट्रपती झाला, तर त्याचं जे लोकसभा किंवा राज्यसभा जो सदस्यपद असेल, तर तो ऑटोमॅटिक भावना संपून जातो. म्हणजे आपण त्याला थोडक्यात सांगू शकतो, आपला जो आमदार किंवा खासदार असेल, तर तो राष्ट्रपती झाला, तर भावना त्याचं जे आमदार खासदारचं हे जे पद आहे ते ऑटोमॅटिकली भावना संपून जातं किंवा ऑटोमॅटिक हे संपुष्टात येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावना राष्ट्रपती जर झाला तर त्याचं जे पहिलं अगोदर जे समजा तो एखाद्या गव्हर्नमेंट जे जर पगार घेत असेल, आपण त्याला थोडक्यात सरकारी नोकरीविषयी समजा पगार घेत असेल किंवा फॉर एक्झाम्पल मध्ये समजा शिक्षक असेल, त्याच्यानंतर काय म्हणते आपण त्याला ग्रामसेवक, म्हणजे सरकारी कोणतीही नोकरी असो भाऊ, जर तो पगार घेत असेल सरकारी नोकरीचा, तर त्याला अगोदर त्याचा राजीनामा द्यावा लागतो. हे कलम 59 मध्ये सांगितलेलं आहे. तसंच कलम 59 मध्ये हे सांगितलेलं आहे की राष्ट्रपती जर झाला तर राष्ट्रपती जो आपला भारताचा आहे त्याला राहण्यासाठी घर हे राष्ट्रपती भवनमध्ये देणं बंधनकारक आहे. आणि त्याचा जो पगार आहे त्याला तसेच भत्ते तसे त्याची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून द्यावी, हे कलम 59 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच राष्ट्रपतीचा जो पगार आहे त्याचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळापर्यंत त्याचा पगार कमी करता येत नाही, हे कलम 59 मध्ये आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. अशाच जर तुम्हाला संविधानाची माहिती घ्यायची असेल तर आपला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. जय संविधान.